अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबुर्डी घुमट गावात खासगी जमिनीवर मृतदेह दफन करण्याच्या प्रयत्नावरून मोठा तणाव निर्माण झालाय। मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका मुस्लिम महिलेच्या निधनानंतर काही जणांनी तिचा मृतदेह हिंदू नागरिकांच्या खासगी मालकीच्या जमिनीवर दफन करण्याचा प्रयत्न केला। याला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हा लँड जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तहसीलदारांनी स्पष्ट केलं की मुस्लिम समाजासाठी दफनविधीसाठी आधीच स्वतंत्र जमीन राखीव ठेवण्यात आली आहे, तर पोलीस प्रशासनानेही खासगी जमिनीवर जबरदस्तीने दफन करण्यास परवानगी देता येणार नसल्याची ठाम भूमिका घेतली। दरम्यान सुमारे 15 तासांच्या तणावानंतर मृतदेह अखेर ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या अधिकृत जागेवर दफन करण्यात आला। सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। नमस्कार, मी सोमनाथ चितळकर, राहणार साकत येथील अहिल्यानगर दक्षिणचा बजरंग दलचा संयोजक। बाबुर्डी घुमट गावातील गट क्रमांक 193 ही जमीन पूर्णपणे कायदेशीररित्या खाजगी मालमत्तेची असून 7-12 उतार्यावर अशोक जिने, विनोद पंचमुख आणि भाऊसाहेब लांडगे यांच्या नावे मालक म्हणून अधिकृतपणे आहेत। नोंदणी देखील आहे, पण पूर्णपणे खाजगी आणि मालकी हक्काचा भूखंड आहे। काल 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता गावातील मृत महिला शहनाज बाबूलाल शेख यांचे पार्थिव आमच्या या खाजगी मालमत्तेच्या जागी दफन करण्यासाठी आणण्यात आले। आमचा कोणत्याही धार्मिक विधीला विरोध नाही, परंतु ही खाजगी मालकीच्या जागेवर अशा प्रकारे अधिकृत अतिक्रमण करून दफन भूमी करण्याचा हा प्रयत्न कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आणि अतिक्रमण करण्याचा आहे। या गंभीर प्रसंगाची दखल घेऊन माननीय तहसीलदार, पोलीस अधीक्षक वारुळे साहेब आणि माननीय DYSP साहेब यांनी घटनास्थळी प्रत्यक्षरित्या भेट दिली। गावामध्ये त्यांच्यासाठी अधिक 3 गुंठे जागा अधिकृत मंजूर करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची अंत्यविधी त्याच नियोजित जागेवर करावा। पोलीस आणि महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे की खाजगी मालकीची जागा असल्याने तेथे दफन करता येणार नाही। प्रशासनाने वारंवार समजावून सांगूनही आणि कायदेशीर आदेश देऊनही संबंधित गट प्रशासनाच्या कोणत्याही शब्द ऐकण्यास तयार नाही। काल संध्याकाळपासून आतापर्यंत हे पार्थिव याच जागेवर ठेवून बेकायदेशीर मागण्यांसाठी दबाव आणत आहे। आमची प्रशासनाला आणि प्रसार माध्यमातून आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की खाजगी मालमत्तेच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, कायद्याचे राज्य राखले जावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर